सर्वविद्या प्रदाभव सीताराम चरणी लक्ष लागो रे राम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहागो रे कीर्तन संगे रंगात देहागो रे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो स्वरूपी माना स्वरूपी माना स्वरूपी मन लाविता सख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सख्य आम्हा हो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो. कार्यक्रमाची सुरुवात एका छोट्याशा कडवरून अभंगाने करते. राम नाम येता काणी राम नाम येता काणी राम नाम येता काणी होय पातकाची भूमी होय पातकाची भूमी राम नाम येता काणी राम नाम येता काणी राम नाम घेता वाजे राम नाम घेता वाजे होता चुके जन्म मरणा होता चुके जन्म मरणा होता चुके जन्म मरणा होता चुके जन्म मरण होता चुके जन्म मरण होता चुके जन्म मरण होय पातकाची भूमी राम राम येता काणी राम राम येता काणी राम राम येता काणी राम नाम येता काणी येता काणी येता थोडक्यात माझ्या कार्यक्रमाचा एक विषय सांगते. आपल्याला आपलं आयुष्य आता कसं झालंय की जर तर मध्ये गुंतून गेले हे असतं माझ्याकडे ते असतं का आपण सुखाचं चांदणं आपल्या आयुष्यात असणं म्हणजे नेमकं काय हे मी थोडक्यात माझ्या मनाने एक लिहिलं आहे आणि ते मी या कीर्तन स्वरूपी कार्यक्रमातून मांडण्याचा प्रयत्न करते. आता प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी आहे. हे म्हणतील माझ्याकडे खूप गाड्या आहेत म्हणून मी खूप सुखी आहे. हे म्हणतील माझ्याकडे छान बंगला आहे म्हणून मी सुखी आहे. म्हणजे प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी, बरोबर. मग ही आपल्या सुखाच्या चांदण्यांची जी बरसात आहे ती आपल्या मागण्यावर असते.
तुम्ही ज्याच्यात सुख मानाल ते त्याच्यात तुम्ही समाधान. ह्याच्याकडे हे आहे म्हणून हा जास्त सुखी, माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी जास्त दुःखी, असं काय नाही, ते आपल्या मानण्यावर आहे. तर ही सुखाची चांदण्यांची बरसात, कोणी म्हणेल माझ्याकडे मी नाती जोडली आहेत जास्त म्हणून मी खूप श्रीमंत आहे. काहींना असं वाटतं की पैसे एक वेळ कमी असल्यासारखे, पण माणसं जोडून ठेवलेली कधीही चांगली. काय तुम्हाला दुःखाचा प्रसंग आला तर चार माणसं धावून येणार, पैशांना पाय कुठून ते तुम्हाला उचलायला येणार नाही किंवा ते मदत करायला येणार नाही. त्यामुळे सुखाची व्याख्या ही प्रत्येकाच्या मानण्यावर असते, आपल्या नात्यांचे बंध गुंफण्यावर असते. काहींना ते सुखाचं चांदणं सापडतं, काहींना नाही सापडत. मग ही सुखाची चांदण्यांची बरसात तुमच्या अंतरात्म्यात आणि तुमच्या चेहऱ्यावरती झालर दिसून येते. आपल्या अंतःकरणातील सुखाच्या चांदण्यांची बरसात आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. म्हणून त्या सुखावर एक छान गाणं सुद्धा रचलेलं आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसायला मिळतं. असं कोणतं पुण्य आहे की जे आम्ही घर बसल्या बसून मिळवू शकतो. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली, आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. दान घेतानाही थोडी हवी रिकामी. ऑलरेडी आपल्याकडे भरलेलं आहे तरी पण मला अजून हे द्या, मला अजून दे. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, काय घेताना लाज वाटली पाहिजे, काय घेताना लाज नाही वाटली पाहिजे, हे आपल्यावर डिपेंड आहे. किती गोड गाणं आहे हे. मला सांगायचं आहे की आपल्या जगण्याला एक भावस्पर्श असला पाहिजे. मला सांगा आपण दोन यमक जुळवली म्हणजे नुसतं काव्याला काव्य जुळवलं की कविता होत नाही, त्याला भावनांचं आणि प्रतिमांचं लेणं प्राप्त व्हावं लागतं. मग जीवनाचं काय वेगळं गणित आहे. तुमच्या जीवनात सुख आणि दुःख ही दोन्ही आली तर तुमच्या जीवनाला मजा. नुसतं जर सुख असेल तर त्या दुःखाची किंमत कधी कळणार आहे का, किंवा नुसतं दुःख असेल तर आपण सारखं सुख मागत बसणार. त्यामुळे जीवनाची सुद्धा सुख आणि दुःख ही दोन्ही जेव्हा तुमच्या आयुष्यात येतील तेव्हा ते आयुष्य पूर्ण होईल आणि तेव्हा त्या आयुष्याची मजा तुम्हाला खरी कळेल. आता मला सांगा, आपण म्हणतो जाऊ दे एक दिवस, एक एक दिवस आपण पुढे ढकलत जातो, पण जीवन म्हणजे एक एक दिवस पुढे ढकलणं नसतं. आपला येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी ऊर्जा घेऊन येत असतो. ह्या दिवशी मला काय चांगलं करता येईल, या दिवशी मी किती जणांना हसवू शकतो, किती जणांना मदत करू शकतो. जेव्हा आपला हा एक दिवस काहीतरी चांगल्या सत्कर्म करण्यानं पूर्ण होतो तेव्हा तो खरा दिवस. मग आपण प्रत्येकजण पूर्ण दिवस काय काय करत असतो ते आता तुम्ही बघा. आपण किती जणांना हसवतो, एका दिवसात किती जणांना रडवतो. आणि रडवणं सोपं आहे पण हसवणं फार कठीण. त्यामुळे एक तल्लीन होण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. मला सांगा, तुमचा पगार झाला, 500च्या नोटा मोजताय, तुमचं मन एकाग्र असतं बरोबर. मग मी तुम्हाला किती आवाज झाला, हे जरा इकडे गेले, तुम्ही पैसे मोजताय, होईल का तुमचं मन इकडे तिकडे, नाही होणार ना. पण तुम्ही नामस्मरण करताय आणि कुठून तरी पैशाचं काहीतरी ऐकायला येतं, अरे काय म्हणतोय हा, पैशाचं बोलला का, लगेच लक्ष तिकडे विचलित होतं. म्हणजे खोड कोणामध्ये आहे, चूक कोणामध्ये, आपल्यामध्ये. नामस्मरण करताना आपलं लक्षात लागत नाहीये, पण 500च्या नोटा मोजताना आपण तल्लीन होऊन बसतोय. म्हणजे आपल्या काय ते आता आपणच बघा. तुकोबा यांनी हृदयात विठ्ठलाला ठेवलं. श्री हनुमंतांनी आपली छाती फाडून श्री रामप्रभू आणि सीतामाई आमच्या हृदयात आहे ते दाखवून दिलं. मग आमच्या मुखी तरी भगवंताचं नाम असू द्या. आपल्या मुखी भगवंताचं नाम असेल. जेव्हा तुम्ही संतांच्या जवळ असणाऱ्या काव्याच्या जवळ जाता तेव्हा तुम्ही आपण देवाच्या जवळ जाता.
संतांच्या जवळ जे काव्य आहे ते देवाच्या जवळ आहे, त्यामुळे देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी तुम्ही संतांच्या काव्याच्या जवळ राहिला. पण म्हणजे झालंय काय, मी मगाशी सांगितलं तसं आमचं आयुष्य जर तर मध्ये गुंतून गेलं. जास्तीत जास्त आम्हाला सुख कसं उपभोगता येईल त्याच्यापेक्षा मी श्रीमंत कसा होईल. आम्हाला मनाची श्रीमंती नको, आम्हाला पैशांची हवी. त्याने 10 लाखाची गाडी घेतल्यावर मला 15 लाखाची गाडी हवी. त्याने डिग्री घेतलाय, मला ह्याच्याहून मोठा डिग्री घ्यायचा आहे. आपल्या अपेक्षा वाढत जा. मग असं अपेक्षा वाढत राहिलं, अपेक्षांचं ओझं वाढत राहिलं तर आपल्या आयुष्यात सुखाचं चांदणं पडणार आहे का? नाही पडणार आहे, बरोबर. मग सुखाचं चांदणं कसं पाडायचं हे आपल्या पूर्णपणे वर्तनावर डिपेंड आहे. बहिणाबाईंनी काय सांगून ठेवलंय, हरी संसार संसार जसा प्रभा सूर्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळा तेव्हा कर. हरे संसार संसार दोन जीवांचा सागर देह दुःखाला नकार आणि सुखाला होकार. भाकरी छान होण्यासाठी सुद्धा तिला खालून वर दोन्ही बाजूनी छान भाजावं लागतं तेव्हा ती फुलते. मग आयुष्याचं काय, सुख दुःख दोन्ही पाहिजे ना. नुसतं गुलाबजाम खाल्लंय का कसं होतं, दातांना गोड गोड होतं. काहीतरी तिखट मिरची पाहिजे ना आपल्याकडे. सुख दुःख हे दोन्ही जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुमच्या जीवनाला एक मजा आहे. आपण काय जगतोय, पण आभासी जगतात जगतोय. आपल्या शेजारीचा पुढे गेला की आपल्याला पाहावं, त्याने गाडी घेतली आहे तर मी लोन काढून का होईना पण मला त्याच्यापेक्षा भारी गाडी घ्यायची. आणि आपण हे असं जगत राहिलो तर आपल्या आयुष्यात सुखाचं चांदणं हे कधीच पडणार नाही. आणि जर सुधारणा करत गेला तर सुखाचं चांदणं पडता पडता त्याची छान बरसात होईल आणि तुम्ही कसे सुखी व्हाल हे तुम्हाला सुद्धा कळणार. पैसे तुमच्याकडे खूप आहेत, पण पैशाने तुम्ही सुखाची साधनं विकत घ्या, AC घ्या, फोरचाकी गाडी घ्या, 2 व्हीलर घ्या, फिरा, पण सुखाची झोप घेऊ शकता का? जगात सर्वात सुखी कोण ह्याचं उत्तर जर व्यवस्थित विचार केला तर व्यवस्थित मिळेल. जो पडल्या पडल्या झोपतो तो या जगात खरा सुखी. असं कोण आहे जो पडल्या पडल्या झोपतो इथे? नाही ना. मी थेट पडायला येणार आता प्रत्येकाकडे. आम्हाला इथे 10 गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. आम्ही शुगरची घेतोय, प्रेशरची घेतोय, डोकेदुखीची घेतोय. पडल्या पडल्या जो झोपतो तो सुखी. आणि आत्ताच्या जीवनातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की माणूस ओळखायलाच शिका. कारण तुमचं सुख हे जवळजवळ एक 80% तुम्ही बाजूची वातावरणातली जी माणसं आहेत त्यांच्यावर डिपेंड आहे. आपण कोणाकडे काय व्यक्त करतो आपल्याला कळत नाही. आता बघा, आपण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो, पक्षी घेतो का इंजिनिअरिंगचं शिक्षण? नाही घेत. तरी सुद्धा त्याचं घरटं कसं असतं, ते कधीतरी खाली पडतं, पण त्याची घरटी बांधण्याची पद्धत, ते गाणं तुम्हाला माहिती आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी 3 झोका झाडाले टांगला. 3 निजाली खोक्यात जसा झुलता मंगला. 3 निजाली खोक्यात जसा झुलता मंगला. तिचा पिलांवरी जीव, तिचा पिलांवरी जीव, जीव झाडाने टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी 3 झोका झाडाने टांगला. इंजिनिअरिंगचं आपण शिक्षण घेतो, 4-5 वर्ष जे काय घालवतो, तरी सुद्धा आपल्या बिल्डिंगला, आपल्या इमारतीला वॉरंटी आहे. पक्षाचं आहे तसं नाही. मग तसंच आपण कोणाकडे काय अवलंबून आहोत की दुसऱ्याकडे व्यक्त काय करतो हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कुठेही जा, तुम्हाला एक शिक्षण कधीच कुठेही मिळत नाही, ते म्हणजे माणसं ओळखण्याचं शिक्षण. ही माझ्या बाजूला बसली,
मांडीला मांडी घासून बसतात लोक, पण हिच्या मनात काय चाललंय मी ओळखू शकते का? काय माहिती, माझ्याबद्दल वाईट विचारही करत असेल, चांगलाही विचार करत असेल. उदाहरण दिले तुमचं फक्त तुला नाही माहिती. म्हणजे मांडीला मांडी घासून बसतात लोक, पण मनात काय चाललंय हे ओळखू शकत नाही. एका घरात राहून लेक बापाला कळला नाहीये, लेकीला बाबा कळला नाहीये, आईला मुलगा कळला नाहीये. कुठे घेऊन जातोय आपलं आयुष्य? इतके वर्ष राहून आपण आपल्या जवळच्या माणसाला ओळखू शकत नसून तर आपल्याला एवढं कळलंच पाहिजे की आपण कोणाकडे काय व्यक्त होतो. कारण जखमेवर औषध असतं, पण जखमेवर मीठ चोळणारे जास्त असतात. त्यामुळे माझ्या जखमेवर कोण मीठ चोळणारे आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हे असं शिक्षण तुम्हाला कोणीही देणार नाही, ते तुम्हाला तुमच्या अनुभवातनं, तुमच्या स्किलमधनं ते तुमचंच तुम्हाला उद्योग करायचं. कारण कुठेही गेलात तरी जगामध्ये एक वाक्य कायम लक्षात ठेवा की आपल्या बाबांकडून संघर्ष शिकावा, आपल्या बाबांकडून संघर्ष शिकावा, आपल्या आईकडून संस्कार शिकावे, बाकी सगळं दुनिया शिकवते. ह्या दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळं शिकवणारी तुम्हाला दुनिया आहे. फक्त माणसं ओळखण्याचं शिक्षण तुम्हाला सुजात करावं लागेल. आता हाडामासाच्या लेकाला मी म्हटलं तसा बाबा कळला नाही, आईला मुलगा कळला नाही. त्याला सांगा आपण फुलांना पुष्कळल्यावर ती सुद्धा सुगंध देतात आपल्याला, बरोबर आहे? पायाखाली तुडवलं जरी तरी आपल्या पायांना सुगंधित करून देतात ती. मग माणसांचं काय, आपण काय एकमेकांबद्दल इतका वाईट विचार करतो? जेव्हा तुम्ही इतरांचं भलं व्हावं, माझ्याबरोबर इतरांच्याही इच्छा पूर्ण व्हाव्या, जगात ज्याला जे हवं ते सर्व मिळावं, ही जेव्हा प्रार्थना तुम्ही देवाकडे करताना तेव्हा खऱ्या अर्थाने सुख तुमच्या पायाशी लोटांगण घालत येतं. कारण जेव्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्याची प्रार्थना आपण करतो तेव्हा सुख हळूहळू आपल्या घरात पाणी भरतं. आणि अक्षरशः तुम्हाला कळत नाही मी एवढा सुखी का झालो, पण तुम्हाला सुख मिळण्यासाठी जर प्रार्थना करत असाल ना, मला सुख मिळू दे म्हणून सगळ्यांचं भलं व्हावं, तर देव तुमचं भलं कधी करणार नाही. कारण त्याच्यात तुमचा स्वार्थ आहे. निस्वार्थी भावनेने सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही जेव्हा इच्छा तुम्ही मनापासून देवाला सांगाल तेव्हा सुख तुमच्या घरी पाणी मिळेल. आणि जर प्रयोग करायचा असेल तर आजपासून ही प्रार्थना करून बघा, बघा तुम्हाला काही वर्षात काय काही महिन्यात सुखी व्हाल. कारण माणसं आता बदलत चालली आहेत. एक हिंदी गाणं आहे जो माणूसच ईश्वराला म्हणतो, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे